भारतीय कापूस निगमच्या अकोट व चोहट्टा बाजार येथील कापूस खरेदी केंद्रावर 2024-2025 हंगामामध्ये कापसामधून निघणाऱ्या रुईमध्ये अनियमितता करून 50 कोटींपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी परिषदेचे माजी सदस्य विनायक सरनाईक यांनी केला आहे। या प्रकरणी 7 जणांविरोधात पणन मंत्री जयकुमार गरावर यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। शासन व भारतीय कापूस निगमनं किमान आधारभूत किमतीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची जबाबदारी CCIचे केंद्र प्रमुखासह अकोट कृषी बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी व संबंधित जिनिंगधारकांवर दिली। या योजनेची अंमलबजावणी करताना खरेदीदारांनी स्वतःला आर्थिक लाभ मिळवून घेण्यासाठी कापसाच्या प्रत्यक्षात येणाऱ्या उतार्याची चुकीची नोंद घेत कागदपत्र तयार करीत या हंगामात कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केली असा आरोप विनायक सरनाईक यांनी तक्रारीत केला आहे। भारतीय कापूस निगमशी जिनिंगधारकांनी केलेल्या करारानुसार ऑक्टोबर 2024मध्ये 32.35%, नोव्हेंबरमध्ये 32.70%, डिसेंबरमध्ये 33.10% आणि जानेवारी महिन्यात 33.30% इतके कमीत कमी प्रमाणात कापसाच्या रुईचे प्रेसिंग करून ते CCIच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे। करारानुसार निश्चितीपेक्षा जास्त कापसामध्ये रुईचे प्रमाण प्राप्त झाल्यास ते सुद्धा CCIकडून सुपूर्द करणे बंधनकारक होते। मात्र त्यात अफरातफर झाल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला आहे। सद्यस्थितीत बाजारभावानुसार 1 किलो रुईची किंमत सुमारे 156 रुपये असून प्रति क्विंटल कापसामागे जवळपास 3.5 किलोपेक्षा अधिक रुईची अफरातफर झाली आहे। CCIची लाखो क्विंटल कापसाची खरेदी झालेली असून यातून मोठ्या प्रमाणात रुई तयार होत आहे। त्यातही सुरुवातीला येणारा कापूस अत्यंत चांगल्या दर्जाचा असतो, त्यात रुईचं प्रमाण अधिक राहतं। खरेदी मात्र 32.35%च या काळात केली जाते। हा प्रकार शासनाची फसवणूक करणारा असल्याचा दावा तक्रारदार विनायक सरनाईक यांनी केला आहे। या तक्रारीची दखल पणन विभागाने घेतली असून घोटाळ्यासंदर्भात चौकशीचे आदेश आणि निर्देश देण्यात आलेले आहेत।